नमस्कार मित्रांनो, एसवीसी क्लासेस टेकमध्ये तुमचं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे गुरुत्वाकर्षण. ठीक आहे. याच्यामध्ये काही पॉईंट आहेत ते आपल्याला कव्हर करायचे आहेत. जसं की गुरुत्वाकर्षण, केपलरचे नियम, पृथ्वीचे गुरुत्वीय त्वरण, मुक्तिवेग, वर्तुळाकार गती व अभिकेंद्री बल, न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत व मुक्तपतन. हे काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत, बिंदू आहेत, याच्यावर आपल्याला लक्ष द्यायचं आहे. ठीक आहे. तर मागच्या 9व्या वर्गात आपण काय शिकलो त्यासाठी आपल्याला इथं 3 प्रश्न विचारलेले आहेत. आपल्याला ते आठवतात का हे आपण बघूया. तर पहिला प्रश्न आपल्याला विचारलेला आहे, एखाद्या वस्तूवर बल लावल्यास काय परिणाम घडून येतो. आता बघा मित्रांनो, एखादी वस्तू म्हणजे काय, तर कुठलीही वस्तू जी आपल्या घरामध्ये आहे, ठीक आहे, किंवा बघा आता वस्तू म्हणल्यानंतर ती गतीमध्ये सुद्धा असू शकते, ती थांबलेली सुद्धा असू शकते, म्हणजे स्थिर सुद्धा असू शकते. ठीक आहे. त्यावर जर आपण बल लावला म्हणजे फोर्स लावला तर काय परिणाम होईल आपल्याला बघायचं आहे. तर बघा मित्रांनो, सर्वात अगोदर जर कुठल्याही गोष्टीवर जर आपण बल लावला तर बघा, एक माझ्याकडे चेंडू आहे, हा चेंडू जमिनीवर स्थिर आहे. ज्यावेळेस मी याच्यावर बल लावेल तेव्हा काय होईल, स्थिर असलेला चेंडू गतीमध्ये येईल. ठीक आहे. म्हणजे पहिला बदल काय होईल, हा होईल की चेंडू स्थिर असलेला गतीमध्ये येईल. ठीक आहे. हा झाला पहिला बदल. त्यानंतरचा बघा, त्यानंतर दुसरा बदल, एक चेंडू आहे तो काय चाललेला आहे, तो असा पुढे पुढे सरकत चाललेला आहे. कारण पुढे पुढे सरकत चाललेला आहे म्हणजे तो काय गतीमध्ये आहे. पुढे पुढे सरकत चाललेला आहे म्हणजे तो काय आहे, गतीमध्ये आहे. आणि ज्या वेळेस आपण त्याला पकडल्यानंतर काय होईल, तो स्थिर स्थितीमध्ये येईल. का, कारण गतीमधला चेंडू जर स्थिर स्थितीमध्ये आला याचा अर्थ आपण त्याला काय करतोय, त्याला बल लावतोय त्याला थांबवण्यासाठी. म्हणजे गतीमध्ये असलेली वस्तू जर तिला आपण बल लावलं तर ती काय होते, स्थिर स्थितीमध्ये येते. म्हणजे याचाच अर्थ ती थांबते. म्हणजे काय होईल, गतीमध्ये असलेली वस्तू स्थिर होते. हे सुद्धा एक बल लावल्यामुळे हा परिणाम आपल्याला बघायला मिळतो. त्यानंतर बघा मित्रांनो, आपली व्हेकल, आपली सायकल बघा किंवा कुठली गाडी बघा, ज्यावेळेस आपण गाडी चालवतो एका कॉन्स्टंट गतीवर चालवतो. कॉन्स्टंट म्हणजे त्याला आपण म्हणूया न बदलणारा वेग. ठीक आहे. एक असा वेग आहे की न बदलणारा वेगाने आपण गाडी चालवतो. आणि अचानक जर आपण ॲक्सेलेटर जर दाबलं तर काय होईल, गाडीचा वेग वाढेल. आता ॲक्सेलेटर वाढवणं म्हणजे काय, तर गाडीला बल देणं. ॲक्सेलेटर वाढवणं म्हणजे काय, गाडीला बल देणं. म्हणजे जी काही गाडी ज्या वेगाने जात होती त्या वेगामध्ये अधिक भर पडेल आणि तो वेग वाढेल. याचा अर्थ असा होतो की जो काही वेग आहे त्या वेगामध्ये जर आपण त्या डायरेक्शननं म्हणजे जिकडे ती गाडी जात आहे त्या डायरेक्शननं जर बल लावला तर गाडी अधिक वेगाने जाते. म्हणजे हा सुद्धा एक महत्त्वाचा बदल आपल्याला तिथं पाहायला भेटतो. ठीक आहे. म्हणजे त्याचा काही होईल, वेग चेंज होईल. ठीक आहे. किंवा नंतर बघा, एखादी गोष्ट बघा नरम असेल तर त्याच्यावर जर आपण बल लावला तर ती चपटी बनते किंवा त्याचा आकार असतो तो चेंज होतो. तर हा सुद्धा एक बल लावल्यामुळे बदल आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर बघा मित्रांनो, दुसरं आहे, तुम्हाला बलाचे कोणकोणते प्रकार माहित आहे. तर आपल्याला बघा मित्रांनो कोणकोणते आहेत, आत्ताच आपण आपला धडाच बघत आहे. म्हणजे गुरुत्वाकर्षण बल हे आपल्याला माहित आहे. त्यानंतर आहे केंद्रीय बल. ठीक आहे. म्हणजे ते केंद्राकडे आकर्षित होते ते बल. किंवा त्यानंतर वेगवेगळे असे बल आहेत. ठीक आहे. विद्युत चुंबकीय बल आहे. ठीक आहे. विद्युत चुंबकीय बल आहे. त्यानंतर गुरुत्वाकर्षण आहे. त्यानंतर अभिकेंद्रीय बल आहे. ठीक आहे. असे वेगवेगळे बल आपल्याला माहीत आहेत. त्यानंतरचा तिसरा प्रश्न बघूया, गुरुत्वाकर्षण बलाविषयी तुम्हाला काय माहीत आहे. म्हणजे गुरुत्वाकर्षण बलाविषयी आपल्याला काय माहीत आहे. तर गुरुत्वाकर्षण हे दोन कुठल्याही वस्तूमध्ये निर्माण होत असते. गुरुत्वाकर्षण असं आपण म्हणूया, त्याला आपण आकर्षण म्हणूया. ठीक आहे. म्हणजे काय, आपली पृथ्वी आहे आणि चंद्र आहे, ह्या दोघांमध्ये सुद्धा काय आहे, एक आकर्षण बल आहे. ठीक आहे. ठीक आहे. यालाच आपण काय म्हणतो, गुरुत्वाकर्षण म्हणत असतो. गुरुत्वाकर्षण सगळ्या पृथ्वीवर सारखं असते का, तर नाही. तर गुरुत्वाकर्षण थोडं चेंज होत असते. आणि जसं जसं आपण पृथ्वीच्या भागावरनं म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागावरनं जसं जसं वरती जातो तसं तसं गुरुत्वाकर्षण काय होत असते, कमी होत जाते. ठीक आहे. तर हे आपल्या सर्व गोष्टी आपण 9व्या वर्गात शिकलो आहे. या पाठामध्ये आपल्याला काय शिकायचं आहे की बघा,
गुरुत्वाकर्षण हे एक वैश्विक बल असून हे केवळ पृथ्वीवरील दोन वस्तूंमध्येच नव्हे तर कोणत्याही दोन खगोलीय वस्तूंमध्ये प्रयुक्त होते. आता जे काही हे गुरुत्वाकर्षण बल आहे हे वैश्विक बल आहे. हे फक्त पृथ्वी आणि कुठल्याही दोन वस्तूमध्ये नसून हे या ब्रह्मांडामध्ये म्हणजे काही हे विश्व आहे, या विश्वामधल्या कोणत्याही दोन वस्तूमध्ये ते प्रयुक्त होत असते. उदाहरणार्थ पृथ्वी आणि चंद्र, पृथ्वी आणि सूर्य यांच्यामध्ये सुद्धा अशा प्रकारचंच एक बल असते. ठीक आहे. आणि याचा शोध कसा लागला, काय लागला, कोणी लावला, सगळं आपल्याला इथं बघायचं आहे. आता फक्त जे महत्त्वाचे पॉईंट आहेत तेच मी सांगतो, तुम्हाला फक्त ऐकायचं आहे मित्रांनो. ठीक आहे. तर आता बघूया आपण गुरुत्वाकर्षण. गुरुत्वाकर्षणचा शोध लावलेला आहे सर आयझॅक न्यूटन यांनी लावलेला आहे. कोणी लावलेला आहे? सर आयझॅक न्यूटन यांनी. आता सर आयझॅक न्यूटन झाडाखाली बसलेले असताना त्यांच्या अंगावर एक सफरचंद पडलं झाडाचं तुटून. त्यावेळेस त्यांना असं वाटलं की सफरचंद म्हणजे स्थितीज लंब म्हणजे नेहमी ते आपल्या पृथ्वीकडे का आकर्षित होते. ठीक आहे. आता त्याला काय म्हणत असतो की एखादं फळ वरून खाली पडल्यानंतर ज्यावेळेस पडते तेव्हा ते सरळ पडते आणि नेहमी ते काय होत असते, पृथ्वीच्या केंद्रकाकडे ते आकर्षित केल्या जात असते. तर असं का होते त्यांना हे प्रश्न पडला. ते फळ वरती किंवा बाजूला का गेलं नाही हे महत्त्वाचा प्रश्न त्यांना पडला. आणि त्यांनी नंतर त्याच्यावर असा निष्कर्ष काढला की पृथ्वीकडे बघा, पृथ्वी सफरचंदाला स्वतःकडे आकर्षित करीत असेल व या आकर्षण बलाची दिशा पृथ्वीच्या केंद्रकाकडे असेल. म्हणजे बघा, पृथ्वीमध्ये कोणता तरी बल आहे, तो काय करत असेल, त्या सफरचंदाला आकर्षित करत असेल आणि त्या आकर्षणाची दिशा म्हणजे तो आकर्षण बल आहे, आकर्षक जे बल आहे त्याची दिशा पृथ्वीच्या केंद्रकाकडे असेल. कुठं असेल? पृथ्वीच्या केंद्रकाकडे. म्हणजे बघा, ही आपली पृथ्वी आहे. बघा, आता हा फळ इथं असेल तर पृथ्वीच्या केंद्रकाकडे ते आकर्षित होणार आहे. इथं असेल तरी आकर्षित इकडे होणार आहे. म्हणजे जे काही गुरुत्वाकर्षण आहे, ठीक आहे, ते पृथ्वीच्या केंद्रकाकडे काय होत असते, आकर्षित होत असते किंवा त्याची दिशा असते. ठीक आहे. झाडावरील सफरचंदापासून पृथ्वीच्या केंद्रकाकडे जाणारी दिशा ही स्थितीज लंब असल्याने सफरचंद झाडावरून स्थितीज लंब दिशेने खाली पडते. बघा, आता सफरचंद आणि जे काही पृथ्वीचं केंद्रक आहे यांची जी दिशा आहे ही कशी असते, स्थितीज लंब असते. त्याच्यामुळे जे पडणारं फळ असते ते सुद्धा कसं पडते, स्थितीज लंब दिशेनेच खाली पडत असते. जसं की तुम्हाला खालच्या चित्रामध्ये दिसतंय. इथे बघा मित्रांनो, हा चंद्र पृथ्वीच्या या केंद्रकाकडे कसा आहे, स्थितीज लंब आहे. म्हणून त्याच्यावर जे काही बल आकर्षित होते ते सुद्धा स्थितीज लंब या दिशेनेच होत असते. त्यानंतर पडणारं फळ हे सुद्धा पृथ्वीच्या केंद्राकडे आकर्षित केले जाते, कारण त्यांच्यामध्ये जो बल आहे ते कसं आहे, स्थितीज लंब आहे. ठीक आहे. तर हे दोन गोष्टी तुमच्या लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे. नेहमी पृथ्वीच्या केंद्रकाकडे कुठलीही गोष्ट आकर्षित होत असते. ठीक आहे. महत्त्वाचं हेच आपल्याला बघायचं होतं. त्यानंतर बघा, बल व गती. ठीक आहे. महत्त्वाचे पॉईंट फक्त आपण बघतोय, काय काय महत्त्वाचं आहे आणि कशा प्रकारे ते आपल्याला महत्त्वाचं ठरेल. ठीक आहे. बाकीचं काही जे दिलेलं आहे ते आपण वाचणार नाही, फक्त महत्त्वाचे पॉईंट याच्यामध्ये आपण समाविष्ट करून घेणार आहे. बल व गती, त्याला फोर्स आणि मोशन म्हणतात. बघा, एखाद्या वस्तूच्या वेगाच्या परिमाणात, ठीक आहे, वेगाच्या परिमाणात किंवा गतीच्या दिशेने बदल घडून आणण्यासाठी त्यावर बल प्रयुक्त होणे आवश्यक असते, हे आपण पाहिले. म्हणजे बघा, एखाद्या वस्तूच्या वेगाच्या परिमाणात म्हणजे जो वेग आहे त्याचं जे काही परिमाण आहे त्याच्यामध्ये बदल घडवण्यासाठी किंवा त्याच्या गतीच्या दिशेमध्ये बदल घडून आणण्यासाठी आपल्याला कशाची गरज असते, तर बलाची गरज असते, हे आपण बघितलं. नंतर आपल्याला बघायचं आहे न्यूटनचे गतिविषयक असणारे 3 नियम कोणकोणते आहेत हे आपल्याला सांगायचे आहेत. चला तर सर्वात अगोदर आपण न्यूटनचे गतिविषयक असणारे 3 नियम बघूया. तर मित्रांनो, आपल्याला बघायचं आहे न्यूटनचे गतिविषयक 3 नियम. पहिला नियम बघा, जर एखाद्या वस्तूवर कोणतेही बाह्य बल, त्याला आपण असंतुलित बल म्हणतो, ठीक आहे, असंतुलित बल कार्य करत नसेल तर तिचा विराम अवस्थेत किंवा सरळ रेषेतील एकसमान गतीने सातत्य असते. याचा अर्थ काय आहे, तर एखादी वस्तू आहे त्या वस्तूवर असंतुलित बल जर कार्य करत नसेल, म्हणजे कुठलाही फोर्स त्याच्यावर किंवा बल त्याच्यावर प्रयुक्त होत नसेल,
तर ती वस्तू तिच्या विरम अवस्थेत म्हणजे थांबलेली असेल तर ती थांबलेलीच राहणार. कुठपर्यंत? जोपर्यंत आपण तिच्यावर बल प्रयुक्त करणार नाही किंवा बल लावणार नाही. किंवा सरळ रेषेतील एकसमान गतीमध्ये सातत्य असते, किंवा एखादी वस्तू सरळ गतीमध्ये जात आहे, तिचा जो वेग आहे तो कसा आहे? कॉन्स्टंट आहे, सारखाच आहे, न बदलणारा आहे. आणि जोपर्यंत त्याच्यावर आपण एखादा बल प्रयुक्त करणार नाही असंतुलित, तोपर्यंत त्याच्यामध्ये सुद्धा काही बदल होणार नाही. हाच न्यूटनचा पहिला नियम आहे. त्यानंतर न्यूटनचा दुसरा नियम बघूया. संवेग परिवर्तनाचा दर प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो आणि संवेग परिवर्तन बलाच्या दिशेने होते. बघा मित्रांनो, संवेग परिवर्तनचा दर हा प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो. म्हणजे जेवढा बल आपण प्रयुक्त केला तेवढा संवेग परिवर्तन काय होत असतो? घडून येत असतो. आणि संवेगाचे जे काही परिवर्तन होत असते हे बलाच्या दिशेने होत असते. म्हणजे बल ह्या दिशेने लावलं तर संवेग परिवर्तन सुद्धा ह्याच दिशेने होत असते. हे महत्त्वाचा नियम आहे. बघा, बल बरोबर वस्तुमान गुणिला त्वरण. त्यानंतर तिसरा महत्त्वाचा नियम आहे न्यूटनचा, तो म्हणजे प्रत्येक क्रियाबलास, म्हणजे कुठलाही बल जर कार्य करत असेल परिमाणाचे, त्याच वेळी प्रयुक्त होणारे प्रतिक्रिया बल असते त्याच्या परस्पर विरुद्ध दिशेने. म्हणजे बघा मित्रांनो, जर एखादा प्रयुक्त बल एखाद्या दिशेने जर प्रयुक्त होत असेल, म्हणजे बघा इथे तुम्हाला दिसते की हे अग्निबाण वरती जात आहे, म्हणजे काही वरती जात आहे, याचा अर्थ त्याच्या उलट दिशेने म्हणजे खालती तेवढाच बल काय होत आहे? निर्माण झालेला असेल. म्हणजे याचा अर्थ काय आहे की कुठलाही जर बल असेल त्याच्या विरुद्ध त्याच परिमाणाचा दुसरा बल कार्य करत असतो. ठीक आहे. त्यानंतर आपण त्यानंतर बघा मित्रांनो, सर आयझॅक न्यूटन यांचा जन्म 1642, मृत्यू 1727 मध्ये झालेला आहे. आधुनिक काळातील अग्रगण्य शास्त्रज्ञ ते मानले जात होते. त्यांचा जन्म इंग्लंडमध्ये झाला. त्यांनी गतीचे नियम, गतीचे समीकरणे व गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत त्यांनी मांडला. त्यांचं जे बुक होतं, पुस्तक, ते होतं प्रिन्सिपिया. याच्या माध्यमातून त्यांनी काय केलेलं आहे? ह्या सर्व गोष्टी आपल्यासमोर मांडलेल्या आहेत. त्याआधी केपलरने ग्रहाच्या कक्षेचे वर्णन करणारे 3 नियम मांडले होते. म्हणजे न्यूटनच्या आधी केपलर होते, त्यांनी काय केलं होतं? 3 नियम मांडले होते, जे की ग्रहाचं जे भ्रमण करतात ग्रह, ठीक आहे, तर त्याच्याविषयी होते. पण खरंच तसे भ्रमण करतात का हे त्यांना नक्कीच माहीत नव्हतं. न्यूटनने गुरुत्वाकर्षण सिद्धांत वापरून ते 3 नियम गणितीय पद्धतीने सिद्ध केले. आता न्यूटननं काय केलं तर केपलरचे ते नियम गणितीय पद्धतीने काय केलेले आहेत? सिद्ध केलेले आहेत. ठीक आहे. तर आता नंतर आपल्याला बघूया वर्तुळाकार गती व अभिकेंद्री बल, म्हणजे सर्क्युलर मोशन व सेंट्रिपिटल फोर्स. वर्तुळाकार गती म्हणजे काय? तर एखादी बघा, एक व्यक्ती आहे, त्याच्या हातामध्ये एक दोरी आहे आणि त्या दोरीला काय आहे? एक दगड बांधून आहे. आणि ती व्यक्ती ज्यावेळेस हा दोरी गोल गोल फिरवते त्यावेळेस त्याला वर्तुळाकार गती प्राप्त होते. बरोबर आहे. आणि अशी वर्तुळाकार गती प्राप्त झाल्यानंतर तो जो दगड असतो त्याच्यावर एक अभिकेंद्रीय बल सुद्धा प्रयुक्त होत असते. अभिकेंद्रीय बल म्हणजे काय? वर्तुळाकार कक्षेत फिरणाऱ्या कोणत्याही वस्तूवर वर्तुळाच्या केंद्राच्या दिशेने बल प्रयुक्त होत असते. म्हणजे काय होत असते? वर्तुळाचं जे केंद्र आहे त्या केंद्राच्या दिशेने जे बल प्रयुक्त होते, ज्यावेळेस एखादी गोष्ट वर्तुळाकार दिशेने फिरत असते, ठीक आहे, वर्तुळाकार कक्षेमध्ये फिरत असते, त्यावेळेस तिच्यामध्ये हे बल प्रयुक्त होत असते. या बलास अभिकेंद्रीय बल म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स असे याला म्हणतात. म्हणजेच या बलामुळे वस्तू केंद्राकडे जाण्यास प्रयुक्त होते. म्हणजे ती वस्तू काय होते? या केंद्राकडे जाण्यास प्रयुक्त होते. मग असं बल आपली पृथ्वी आहे आणि चंद्र आहे, म्हणजे असं बल आपली पृथ्वी आणि चंद्रामध्ये याच्यामध्ये आकर्षित होत असेल का? किंवा सूर्य आहे, सूर्याभोवती पृथ्वी फिरत असते, म्हणजे सूर्य आणि पृथ्वी
यांच्यामध्ये सुद्धा असं बल प्रयुक्त होत असते का, हे असे बरेच प्रश्न पडलेले आहेत. ठीक आहे, आता हे प्रश्न बघा, आपण थेट यांची आन्सर बघूया. बघा, चंद्राला पृथ्वीभोवती त्याच्या कक्षेत फिरत ठेवण्यासाठी त्यावर बल प्रयुक्त होणे आवश्यक आहे. म्हणजे बघा, चंद्राला पृथ्वीभोवती फिरत ठेवण्यासाठी, त्याच कक्षेमध्ये ठेवण्यासाठी त्याच्यावर एक बल प्रयुक्त होत असते किंवा बलाची आवश्यकता असते. तसेच हे बल पृथ्वीच प्रयुक्त करत असेल व चंद्रा स्वतःकडे आकर्षित करत असेल. म्हणजे काय होत असेल की पृथ्वी काय करत असेल, हे बल प्रयुक्त करत असेल आणि चंद्राला स्वतःकडे आकर्षित करत असेल, म्हणून चंद्र पृथ्वीभोवती फिरत असतो. त्याचप्रमाणे सूर्य देखील पृथ्वीसह सर्व ग्रहांना स्वतःकडे आकर्षित करत असणार. जसं की आपल्या सूर्याभोवती सुद्धा खूप ग्रह फिरत असतात. ठीक आहे, मग हे ग्रह सुद्धा काय होतात, जे काही सूर्य काय करत असतो, त्यांचं एक अभिकेंद्रीय बल काय करत असतो, प्रयुक्त करत असतो आणि त्यांच्या माध्यमातून तो काय करत असतो, त्यांना त्यांच्या कक्षेमध्ये ठेवण्यासाठी मदत करत असतो. त्यानंतर केपलरचे 3 नियम आपल्याला बघूया. केपलरचे नियम प्राचीन काळापासून मानव ग्रहाच्या स्थितीचे निरीक्षण करत आलेला आहे. ठीक आहे, म्हणजे खूप वर्षापासून, प्राचीन काळापासून मानव काय करत आलेला आहे, जी ग्रहांची स्थिती आहे त्यांचं निरीक्षण करत आलेलं आहे. गॅलिलिओच्या आधी ही निरीक्षणे केवळ डोळ्यांनी केली जात असत. म्हणजे गॅलिलिओच्या आधी ही निरीक्षणे फक्त डोळ्यांनी आपण पाहू शकत होतो. पण 16व्या शतकापर्यंत ग्रहांच्या स्थिती व गतिविषयक बरीच माहिती उपलब्ध झाली आणि 16वं शतक आलं त्यावेळेस ग्रहांच्या स्थितीबद्दल, त्यांच्याबद्दल बरीच माहिती समोर आली. योहान्स केपलर नामक शास्त्रज्ञाने ही सर्व माहिती अभ्यासली. त्यानंतर जी काही माहिती होती ती योहान्स केपलर यांनी अभ्यासली. त्यांच्यावरून त्यांनी काय केलं, केपलरचे नियम तयार केले. आता नियम आपण बघूया. त्यांना आढळून आले की ग्रहांच्या गतीला काही विशिष्ट नियम आहेत. की ग्रहांची जी गती आहे, ग्रह जे काही सूर्याभोवती फिरतात त्यांना विशिष्ट काही असे नियम आहेत. त्यांनी ग्रहाच्या गतिविषयक 3 नियम मांडले. केपलरचे हे नियम खाली दिलेले आहेत. मग 16व्या शतकामध्ये केपलरने हे 3 नियम मांडले. कोणकोणते ते नियम आहेत ते आपण आता बघूया. पण सर्वात अगोदर बघा, ज्यावेळेस जर कोण आपण तिरपे प्रतलामध्ये जर कापला, हा कोण आहे आणि याला तिरप्या प्रतलामध्ये कापला, म्हणजे हा कोण आहे, याला जर आपण असा कापला तर आपल्याला काय भेटेल, तर कापल्यानंतर आपल्याला एक काय भेटेल, लंबवृत्त भेटेल. ठीक आहे, अशा प्रकारे हे लंबवृत्त. ठीक आहे, आणि हे लंबवृत्त काय असतं, या 2 नाभिबिंदूपासून वृत्तावरील कोणत्याही बिंदूच्या अंतरावरील बेरीज एक समान असते. म्हणजे आता या प्रतलामध्ये, या लंब वृत्तामध्ये 2 नाभिबिंदू आहेत. हा F1 आणि F2 हे 2 नाभिबिंदू आहेत. मग या F वरून तुम्ही काय करा, या F वरून तुम्ही काय करा, या वृत्तावरील कोणत्याही एका बिंदूवर जा. इथं B वर गेलो, नंतर पुन्हा F वर जा. मग जे काही हे अंतर आहे, हे अंतर, ठीक आहे, हे अंतर, ठीक आहे, हे अंतर कसं असते, समान असते दुसऱ्या अंतरासोबत. कसं तर बघा, त्यानंतर इथं आपण F वरून इथं गेलो, पुन्हा इथं आलो, म्हणजे हे अंतर काय आहे, हे अंतराबरोबरच आहे. किंवा इथून आपण इथं गेलो, पुन्हा इथं गेलो, म्हणजे हे काय अंतर आहे, हे समान अंतर आहे. म्हणजे बघा, AF1 बघा प्लस AF2, म्हणजे AF बघा दाखव तुम्हाला, AF1 आणि AF2 हे अंतर, या दोघांची ॲडिशन. BF1 आणि BF2 या दोघांचं ॲडिशन. CF1 आणि CF2 यांचे ॲडिशन. हे कसं असते, समान असते. जसं की तुम्हाला इथं दिसतो, हे अंतर कसं असते, समान आहे. ठीक आहे, आता बघूया आपण केपलरचे 3 नियम कोणकोणते आहेत. पहिला केपलरचा नियम बघा, ग्रहांची कक्षा ही लंबवर्तुळाकार असून सूर्य त्या कक्षेच्या एका नाभीवर असतो. आपण बघितलं, जर लंबवर्तुळाकार असेल तर त्याला 2 काय असतात, 2 नाभिबिंदू असतात आणि त्या एका नाभिबिंदूवर काय आहे, तर सूर्य आहे. म्हणजे ग्रहाची कक्षा ही लंबवर्तुळाकार असून सूर्य त्या कक्षेच्या एका नाभीवर आहे. इथं बरोबर आहे. हे पहिला नियम आपल्याला सांगतो केपलरचा.
केपलरचा दुसरा नियम काय आहे? ग्रहाला सूर्याशी जोडणारी सरळ रेषा, म्हणजे बघा ही एक सरळ रेषा ही समान कालावधीत समान क्षेत्रफळ व्यापन करते. म्हणजे ही सरळ रेषा जर 5 मिनिटामध्ये जर इथं गेली असेल तर जे काही क्षेत्रफळ आहे 5 मिनिटात व्यापलेलं तेच क्षेत्रफळ समोरच्या 5 मिनिटात व्यापेल. त्यानंतर समोरच्या 5 मिनिटात सेम क्षेत्रफळ ती व्यापणार आहे. म्हणजे बघा हा ए वरून बी वर गेला, मग जे काही हे क्षेत्रफळ आहे, ठीक आहे, जे काही क्षेत्रफळ आहे ए एस बी या जागेमधलं तेवढंच क्षेत्रफळ कशाचं आहे? ए डी सीचं आहे. ठीक आहे, तेवढंच क्षेत्रफळ कशाचं आहे? एस एफ ई एस क्षेत्रफळ याचं आहे. म्हणजे हा एक नियम ध्यानात ठेवा. ठीक आहे. केपलरचा तिसरा नियम काय सांगतोय? सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहाच्या आवर्तन कालाचा वर्ग, आवर्तन काल म्हणजे लागणारा वेळ, आणि त्याचा वर्ग हा ग्रहाच्या सूर्यापासूनच्या सरासरी अंतराच्या, म्हणजे 2 ग्रह आहेत बघा हे, यांच्यामधलं जे काही अंतर आहे यांच्या सरासरी अंतराच्या घनाला समानुपाती असतो. म्हणजे इथं काय आहे, जो लागणारा वेळ आहे त्याचा वर्ग तो समानुपाती आहे. कशासोबत? तर त्यांचा जो काही अंतर आहे त्या अंतराच्या घनाशी. म्हणजे बघा इथं अशा प्रकारे तुम्ही लिहू शकता, याला आपण इंग्रजीमध्ये म्हणतो टी स्क्वेअर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द आर क्यूब. ठीक आहे, इथं तुम्हाला दिसते. ठीक आहे, आता बघा मित्रांनो, म्हणजे काय होईल, जर टाईम वाढला तर काय होईल, तर त्यांचा रेडियस म्हणजे जे काही अंतर आहे 2 ग्रहामधलं ते वाढेल. अंतर वाढलं म्हणजे टाईम वाढेल. तर हे असं यांचं समानुपाती आहेत. ठीक आहे, त्यानंतर बघा टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब म्हणजे टीचा वर्ग भागिला आरचा घन, यांचा जर आपण याला जर असं केलं तर आपल्याला स्थिर भेटेल, म्हणजे कॉन्स्टंट भेटेल. तो असेल के. काय भेटेल? के. ठीक आहे, कारण हा काय कॉन्स्टंट आहे. टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब हा कसा आहे? स्थिर आहे. त्यानंतर बघा मित्रांनो, ई एस एफ हे क्षेत्रफळ ए एस बी एवढे असल्यास, ठीक आहे, म्हणजे इथं बघा तुम्हाला दिसेल की ई एस एफ म्हणजे ई एस एफ हे क्षेत्रफळ जर ए एस बी यांच्या बरोबर असेल, ठीक आहे, या दोघांचं क्षेत्रफळ सारखं आहे, बरोबर आहे, तर नंतर प्रश्न विचारलेला आहे ई एफ बद्दल काय सांगता येईल. म्हणजे ई एफ म्हणजे कोणतं, तर या ई एफ, तर ई एफ बद्दल काय सांगता येईल. म्हणजे मित्रांनो यांचं जे क्षेत्रफळ आहे, ठीक आहे, यांचं जे क्षेत्रफळ आहे, क्षेत्रफळ यांचं सारखंच आहे, क्षेत्रफळ सारखंच आहे, फक्त काय झालेलं आहे, त्यांनी अंतर कमी व्यापलेलं आहे. म्हणजे इथून ए टू बी यानं अंतर जास्त व्यापलं, बरोबर आहे, पण इथे अंतर यांनी कमी व्यापलेलं आहे, एवढं आपल्याला लक्षात येईल. त्यानंतर महत्त्वाचा एक नियम आपण बघूया. न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत म्हणजे न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. वरील सर्व निरीक्षणे केपलरचे नियम लक्षात घेऊन न्यूटनने त्याचा वैश्विक गुरुत्वाकर्षण सिद्धांत मांडला. आता वरील जे काही नियम आहेत केपलरने मांडलेले त्याचा अभ्यास करून न्यूटनने काय केलेलं आहे, एक न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडलेला आहे. आता तो सिद्धांत काय आहे आपण बघूया. या सिद्धांतानुसार विश्वातील प्रत्येक वस्तू इतर प्रत्येक वस्तूला ठराविक बलाने आकर्षित करत असते. म्हणजे या विश्वातील कोणत्याही 2 गोष्टी एकमेकाला ठराविक बलाने आकर्षित करत असतात. हे बल एकमेकांना आकर्षित करणाऱ्या बलाच्या वस्तुमानाच्या गुणाकाराशी समानुपाती असतात. म्हणजे दोघांचं जे काही वस्तुमान आहे M1 आणि M2 यांचा गुणाकाराशी कसे असतात, ते समानुपाती असतात. आणि त्यामधील जे अंतर आहे
त्यांच्या वर्गाशी व्यस्त समानुपाती असतात. म्हणजे वस्तुमान वाढलं म्हणजे बल वाढला आणि त्यांच्यामधलं अंतर वाढलं म्हणजे बल कमी झाला, हे ध्यानात ठेवा. वस्तुमान वाढलं म्हणजे आकर्षणाचा जो बल आहे तो सुद्धा वाढला आणि पण त्यांच्यामध्ये जर अंतर वाढलं तर काय होईल, तो बलाचं जे काही परिमाण आहे तो कमी होईल. हे गोष्ट लक्षात घ्या. त्यानंतर आपण अभ्यास करूया योहान्स केपलर यांचा. योहान्स केपलर हे एक जर्मन खगोलशास्त्र होते व गणित तज्ज्ञ सुद्धा होते. यांनी काय केलं आहे, केपलरने यांनी ग्रहांच्या गतीचे नियम शोधून काढले, जसे की आपण वरती बघितले. खगोलशास्त्रावर विविध पुस्तके सुद्धा त्यांनी लिहिली आहेत. त्यांचे कार्य पुढे न्यूटन यांनी गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत नियम शोधात उपयोगी पडले. मग ज्यांनी काही केपलरने जे काही नियम काढले त्याचा उपयोग न्यूटन यांना झाला. न्यूटनने जी काही संशोधनं केली त्यांच्यामध्ये चांगलाच उपयोग त्यांनी त्यांचा करून घेतला. इथं बघा मित्रांनो, आकृतीमध्ये दिसतात की आपल्याला M1 आणि M2 या दोन वस्तुमान असलेल्या वस्तू आहेत. बघा, या वस्तूचं वस्तुमान M1 आहे व याचं M2 आहे आणि या दोघांमधलं अंतर हे D आहे. ठीक आहे, या दोघांमधलं अंतर किती आहे, D आहे. बरोबर आहे. मग आपण एक नियम आत्ताच बघितला. ठीक आहे, त्याच्यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे, म्हणजे जे काही गुरुत्वीय आकर्षण बल आहे ते काय असते, ते M1 आणि M2 यांच्या गुणाकाराशी समानुपाती असते. ठीक आहे, आणि त्यांच्या अंतराच्या वर्गाशी काय असतो, व्यस्तनुपाती. म्हणजे जर मास वाढलं म्हणजे वस्तुमान वाढलं तर फोर्स म्हणजे बल सुद्धा वाढलं, अंतर वाढलं तर मात्र बल कमी झालं. मग याला आपण असं लिहू शकतो, F समानुपाती M1 × M2 भागाकारात Dचा वर्ग म्हणजे अंतर, अशा प्रकारे लिहू शकतो. आणि इथं आपण G एक स्थिरांक घेऊ शकतो. G काय घेऊ शकतो, आपण एक स्थिरांक घेऊ शकतो. ठीक आहे, मग असा आपला प्रश्न पडला की दोन वस्तू जर गोल असतील तर त्यांच्या सेंटरमधून आपण अंतर बरोबर घेऊ शकतो. दोघांमधलं अंतर कुठून घ्यायचं, म्हणजे या दोन टोकामधलं अंतर घ्यायचं की या मागच्या दोन टोकामधलं अंतर घ्यायचं. हे अंतर घ्यायचं कुठून, तर ते अंतर त्यांच्या सेंटर भागामधून घ्यायचं असते. पण त्या वस्तू जर गोल नसतील, ठीक आहे, ओबडधोबड असतील अशा प्रकारच्या, तर अंतर घ्यायचं कुठून, तर त्यावेळेस काय करायचं आहे, तर वस्तुमान केंद्रकांना जोडणाऱ्या रेषाखंडाच्या दिशेने असते. म्हणजे जे काही सेंटर ऑफ मास आहे, म्हणजे वस्तुमान केंद्र जिथं असते त्या वस्तूमध्ये, जिथं वस्तुमान त्याचं क्रियान्वित होते त्या वस्तुमानापासून आपण त्या रेषा जोडायच्या असतात. ठीक आहे, त्यानंतर बघूया की समीकरण 2 वरून दिसून येते की G चे मूल्य हे एकक वस्तुमान असणाऱ्या एकमेकापासून एकक अंतरावर स्थिर असलेल्या दोन वस्तूंमधील गुरुत्वीय बल मोजल्यास आपणास मिळते. म्हणजे बघा, एकक वस्तुमान आहे दोन वस्तूमधलं, ठीक आहे, आणि त्याचं अंतरसुद्धा एककच आहे. त्यावेळेस आपल्याला काय मिळते, G मिळत असतो, कॅपिटल G. बघा, 1 किलोग्राम वस्तुमान असलेल्या व एकमेकापासून एक अंतरावर असलेल्या वस्तुमानातील गुरुत्वीय बलाच्या मूल्य एवढे असते. मग बघा मित्रांनो, ह्या Gचं मूल्य किती, तर बघा मित्रांनो, आपण फॉर्म्युला आपल्याला माहीत आहे, F काय असतो, तर G M1 × M2/D². बरोबर आहे. म्हणजे काय करायचं आहे, या दोघांचं म्हणजे एक वस्तुमान एक आहे, दुसऱ्या वस्तूचं वस्तुमान एक आहे, अंतरसुद्धा 1 मीटर आहे. अशा वेळेस जे काही मूल्य असते त्यावेळेस ते मूल्य कशाचं असते, या Gचं असते. ठीक आहे, त्यानंतर बघा, एखाद्या वस्तूचे वस्तुमान केंद्र हे त्या वस्तूच्या आतील किंवा बाहेरील तो बिंदू असतो, त्यामध्ये वस्तूचे सर्व वस्तुमान केंद्रित असते असे मानू शकतो. म्हणजे एखादी वस्तू आहे, तिचे वस्तुमान, ते वस्तुमानाचा जो बिंदू आहे
तो त्या वस्तूच्या आत असू शकतो किंवा वस्तूच्या बाहेर असू शकतो. एकसमान घनता असलेल्या गोलाकृती वस्तूचे वस्तुमान केंद्र गोलाचे भूमितीय केंद्र असते. ठीक आहे. त्यानंतर कोणतेही समान घनता असलेल्या वस्तूचे वस्तुमान केंद्र त्याच्या मध्यवर्ती बिंदूवर असते. म्हणजे कोणतेही एकसमान घनता असलेली वस्तू असेल आणि गोलाकार असेल तर तिचं जे वस्तुमान केंद्र तिच्या मध्यवर्ती बिंदूवर असते. ठीक आहे. आता त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे एकसमान वर्तुळाकार गती व अभिकेंद्रीय बलाचे परिणाम. म्हणजे एकसमान वर्तुळाकार गती म्हणजे एखादी गोष्ट आहे ती एकसमान वर्तुळाकार गतीमध्ये फिरत आहे, तिची गती कशी आहे, एकसमान आहे. आणि अभिकेंद्रिक बल म्हणजे जे काही बल केंद्रकाकडे प्रयुक्त होते त्या वस्तूला केंद्रकाकडे प्रयुक्त करते आणि ओढते, ते बलाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. बघा, समजा एक वस्तू एकसमान वर्तुळाकार गतिमान आहे. अशा प्रकारे गतिमान असलेल्या वस्तूवर केंद्रकाकडे निर्देशित अभिकेंद्रीय बल प्रयुक्त होत असते. बरोबर आहे. आपण पाहिले वस्तूचे वस्तुमान यमने तिच्या कक्षेची त्रिज्या आरने व तिची चाल व्हीने दर्शवली व त्याचे बलाचे परिणाम mv²/r एवढे असते. हे गणितीय क्रियेद्वारे दाखवता येते. म्हणजे mv² भागाकारात r. म्हणजे बघा, r हे त्रिज्येसाठी वापरलेलं आहे, v चालसाठी वापरलेलं आहे म्हणजे वेलॉसिटीसाठी, आणि वस्तुमानसाठी m वापरलेलं आहे. ठीक आहे. आणि ज्या वेळेस तर जे काही बल आहे त्या बलाचे परिणाम काय असतील ते काढण्यासाठी आपल्याकडे एक गणितीय सूत्र आहे, ते म्हणजे mv² भागाकारात r याने आपण ते बल काढू शकतो. ठीक आहे. बघा, आज जर एक वस्तू आता जर एक ग्रह वर्तुळाकार कक्षेत सूर्याची परिक्रमा करत असेल तर त्यावर सूर्याच्या दिशेने प्रयुक्त होणारे अभिकेंद्रीयक बल हे F बरोबर mv²/r ही असली पाहिजे. म्हणजे बघा, ही आहे सूर्य. बघा, हा आहे सूर्य आणि याच्या भोवती काय करत आहे, एक ग्रह फिरत आहे. मग ह्या दोघांमधलं जे काही बल आहे, गुरुत्वीय जे काही बल आहे, अभिकेंद्रीय बल, बरोबर, गुरुत्वीय बल नाही, अभिकेंद्रीय बल, ते कोणत्या फॉर्म्युलेने आपण काढतो, कोणतं सूत्र आहे, त्यासाठी सूत्र आहे F = mv²/r. m म्हणजे वस्तुमान कशाचं, ठीक आहे, तर या ग्रहाचं, v म्हणजे काय, त्याची चाल, आणि r म्हणजे काय, त्यांच्या दोघांमधलं अंतर. बरोबर आहे. m हे ग्रहाचे वस्तुमान, v ही त्याची चाल, r ही ग्रहाची वर्तुळाकार कक्षेची त्रिज्या म्हणजे ग्रहाचे सूर्यापासूनचे अंतर, त्याची चाल आपण त्याचा आवर्तकाल t म्हणजे सूर्याभोवती परिक्रमा करण्याचा कालावधी व त्रिज्या वापरून काढू शकतो. म्हणजे मित्रांनो, आपण त्याची काय करू शकतो, चाल काढू शकतो जर आपल्याला त्याचा आवर्त कालावधी किंवा परिक्रम कालावधी माहीत असेल तर. परिक्रम कालावधी, ठीक आहे. आता बघा, एका ग्रहाने, बघा, ग्रह परिक्रमेत पार केल्यानंतर म्हणजे ग्रह काय करतात, परिक्रमा करत आहे अशा प्रकारे. मग तो इथून असा फिरत इथं आला, मग त्यानं जे काही अंतर पार केलं म्हणजे कक्षेचा परिघ म्हणू, तो कसा काढतो आपण, 2πr ने. r म्हणजे काय, सूर्यापासूनचे अंतर, त्यासाठी लागलेला वेळ म्हणजे काय, t. आता बघा, चाल कशी काढतो, कक्षेचा परिघ म्हणजे 2πr, आवर्त कालावधी म्हणजे t म्हणजे लागलेला वेळ. ठीक आहे. हे झाला v. मग आपल्याकडे एक अभिकेंद्रीय बल काढण्याचा सूत्र आहे, ते म्हणजे इथं तुम्हाला दिसते, हे काय आहे, F बरोबर mv²/r. बरोबर आहे, mv²/r. आता बघा, इथं जो v आहे, v ची किंमत ही आहे, तर इथं v ची किंमत ठेवून द्या. v ची किंमत ठेवल्यानंतर आपल्याला काय मिळेल बघा, 4m²r भागाकारात t². ठीक आहे. मग याला काय करायचं आहे, r² ने तुम्ही काय करा, गुणाकार करा व भागाकार करा. मग दोघायला गुणाकार व भागाकार केलं तर तुम्हाला मिळेल 4m π² भागाकारात r²
आर चा घन भागाकारात टीचा वर्ग. मग आरचा घन आणि टीचा वर्ग हे दोघं काय आहेत, केपलरच्या तिसऱ्या नियमानुसार हे काय आहेत, स्थिर आहेत. स्थिर आहेत, बरोबर आहे. आणि 4m पायचा वर्ग अपॉन के भागाकारात के हे सुद्धा स्थिर आहे. म्हणजे जे काही अभिकेंद्रीय बल आहे ते काय असते, ते व्यस्तनुपाती असते. कशासोबत? अंतराच्या वर्गासोबत. म्हणजे अभिकेंद्रिय बल काय असते, जर त्यांच्यामधलं अंतर वाढलं तर बल सुद्धा वाढेल, बल कमी होईल. अंतर वाढलं म्हणजे बल कमी होईल, बल वाढणार नाही. अंतर वाढलं 2 ग्रहामधलं तर त्यांच्यामधलं जे काही अभिकेंद्रिय बल आहे ते काय होईल, कमी होईल. ध्यानात ठेवा, कारण व्यस्तनुपाती आहेत ते. त्यानंतर सोडवलेली उदाहरणे आपण बघूया थोडक्यात. ठीक आहे. तर बघा, महेंद्र व विराट एकमेकापासून 1 मीटर अंतरावर बसलेले आहेत. त्यांच्या वस्तुमाने अनुक्रमे 75 व 80 किलोग्राम आहेत. त्यांच्यामधील गुरुत्वीय बल किती आहे? तर बघा मित्रांनो, त्यांच्यामधील अंतर म्हणजे आर म्हणजे 1 मीटर आहे. एकाचं मास म्हणजे वस्तुमान 75 किलोग्राम आहे, दुसऱ्याचं वस्तुमान 80 किलोग्राम आहे. आणि जो काही जी आहे आपला, बरोबर आहे, त्याचं आपल्याला अंतर दिलेलं आहे, सॉरी त्याची मूल्य दिले आहे, ते म्हणजे 6.67 गुणाकारात 10⁻⁻11 बरोबर आहे, न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्राम. हा ठीक आहे. आता बघा, न्यूटनच्या सिद्धांतानुसार आपल्याला हा फॉर्म्युला माहीत आहे. जर आपल्याला गुरुत्वीय बल काढायचं असेल तर बघा, इथं काय करा, तुम्ही कॅपिटल जीची व्हॅल्यू ठेवा, इथं दोघांचं वस्तुमान आणि त्याच्यामधलं अंतर 1 आहे त्याचा वर्ग करा आणि याला सॉल्व करा, तुम्हाला अंतर मिळून जाईल. ठीक आहे. तर सर्व गणित असेच आहेत, तुम्हाला इथं सॉल्व करू शकतो तुम्ही, तेवढं काही याच्यामध्ये वेगळं किंवा अवघड दिलेलं नाही आहे. तर मित्रांनो, पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया भरती आहोटी. ठीक आहे. त्यानंतर पृथ्वीचे गुरुत्वीय बल, हे सर्व आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे.